आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यानिमित्त वर्ग 5वीचे विद्यार्थी सादर करत आहेत एक छोटीशी नाटिका. या नाटिकेत आपण बघणार आहोत स्त्री शिक्षणाची सुरुवात कशी झाली आहे. आज मुलांबरोबर मुली देखील शाळेत जातात, शिकतात, परंतु त्या काळात मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जाई. त्यांचे जीवन म्हणजे चूल आणि मूल एवढेच असे. परंतु त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी व ज्योतिबा फुलेंनी मुलींच्या शिक्षणाचा वसा हाती घेतला व साऱ्या स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. चला तर नाटिकेतील प्रसंग पाहूया. पहिला, काय ग बाई, आपण रोज पाहतो ही मुले रोज शाळेत जातात, शिकतात, पुस्तके वाचतात, पण आपण का ग जात नाहीत? अगं बाई, तुला माहिती नाही का, मुलींच्या शिक्षणाला परवानगी नाही, त्याला मान्यता नाही. स्त्रीचे जीवन म्हणजे चूल आणि मूल एवढेच आहे. पण बाई, आपल्याला पण शिक्षण मिळायला हवे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. शिक्षणामुळे सर्वांचा विकास होतो. मग पुरुषांना शिक्षण मिळायला पाहिजे आणि स्त्रियांना नको असे का बरे? मुलींनाही शिक्षण मिळायला पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने समाज बदलेल आणि समाजात क्रांती घडेल. याचा आपणच प्रयत्न करूया. घरातील सर्व कामे एकदाची आवरली बाई, आता काय करावे? चला, ही काही पुस्तके आहेत ती पाहते बरे, पण मला वाचताच येत नाही. काय करते सावित्री? काय आहे तुझ्या हातात? पुस्तके आहे. तुला लिहायला वाचायला आवडते वाटते? हो, मला खरंच लिहिता वाचता यावे अशी माझी इच्छा आहे. बरं, चल मग मी तुला लिहायला वाचायला शिकवतो. हो हो, चला. ही सर्व मुळाक्षरे गिरून काढ बरे. अननसाचा, अननसाचा, आ आईचा, आ आईचा, इमारतीचा, इमारतीचा, ईडलिंबूचा, ईडलिंबूचा. हे बघा, मी मुळाक्षरे गिरवूनही काढली आणि मला पाठही झाली. छान. आता तुला वाचन सराव करायला हवा. हो हो, मी वाचन सरावही करते. द्या मला पुस्तके. ठीक आहे, ही पुस्तके वाचन सराव कर व तुझ्यासारख्याच इतरांनाही लिहायला वाचायला शिकव. हो हो. तर मंडळी, पाहिले ना, ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवले व स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. सावित्रीबाईंनाही मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यासाठी त्यांनी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. चला तर नाटिकेतील प्रसंग पाहूयात. दुसरा, काय म्हणाले ज्योतिबा? तुझ्यासारखेच इतर स्त्रियांना लिहिता वाचता यावे यासाठी प्रयत्न कर. आता सर्व मुलींना लिहिता वाचता यावे यासाठी मी प्रयत्न करेन आणि मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे अरे, तुम्हाला माहित आहे का? नाही नाही, आम्हाला काय माहित नाही. अरे, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलीची शाळा सुरू करायचे ठरवले आहे. नाही नाही, आपण असे कदापिच होऊ देणार नाही. राधाबाई, सोनाबाई, मोनाबाई, मीराबाई, इकडे या. काय झाले सावित्री? आजपासून तुम्ही आणि तुमच्या मुलींनी शाळेत यायचे. मी तुम्हाला लिहायला वाचायला शिकवेल. नाही नाही, आम्ही शाळेत येणार नाही. रीतीप्रमाणे स्त्रियांनी शिक्षण घेणे बरोबर नाही. हो, त्यामुळे आम्ही शाळेत येणार नाही. स्त्री पुरुष दोघेही समान असतात. जसे पुरुषांना शिक्षणाचा अधिकार आहे तसा स्त्रियांनाही आहे. आपण आपल्यात बदल घडवण्याचा असेल तर आपण शिक्षण घेतले पाहिजे, आपले मत घडवले पाहिजे. आपण लिहायला वाचायला शिकलो तर आपल्या मुलींनाही लिहिता वाचता येईल. हो हो, आता आम्हाला कळलं. आता आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि आम्ही लिहायला वाचायला शिकणार. बाई आल्या, बाई आल्या. आल्या का तुम्ही सर्वजणी? बसा खाली. चला, आज आपण मुळाक्षरे घेऊया. अननसाचा, आ आईचा, इमारतीचा,
ही बघा आली सावित्री. हिला काल सांगितले होते शाळेत जाऊ नको, मुलींना शिकवू नको, आपला धर्म बुडवू नको, पण ही काय ऐकत नाही. फेकायचे अंगावर दगड गोटे शेण गोळे. तुम्ही मला कितीही अडवले तरी मी हाती घेतलेले कार्य सोडणार नाही. मी मुलींना शिकवणारच. सोडा माझा रस्ता, व्हा बाजूला. बाई आल्या, बाई आल्या. आल्या का तुम्ही सर्वजणी? केला का तुम्ही अभ्यास? दाखवा बरे मला. अरे वा, खूप छान. चला आज आपण अंक ओळख घेऊयात. 1 2 3 4 5. कुठे आहे तुम्ही? गिरवून आणा. तर मंडळी, सावित्रीबाईंच्या या अथक परिश्रमातून आज आपल्याला त्यांच्या मेहनतीचे फळ बघायला मिळते. चला तर नाटिकेतील प्रसंग पाहूया. 3. नमस्कार, माझे नाव ईश्वरी माणिकराव मुटकुळे. मी एक डॉक्टर आहे. सावित्रीबाईंनी आम्हा मुलींना शिकवले, म्हणूनच मुली आज वेगवेगळे क्षेत्र गाजवत आहेत. धन्यवाद. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. नमस्कार, मी एक पायलट वुमन आहे. माझे नाव अनुष्का मुटकुळे. सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण मिळावे यासाठी शाळा सुरू केली, त्यामुळेच मला आकाशात उंच भरारी घेता आली. धन्यवाद सावित्रीबाई फुले. नमस्कार, मी एक इंजिनियर आहे. सावित्रीबाईंनी मुलीला शिकवले आणि मुली देखील लिहून वाचून शिक्षण घेऊन मुलांच्या बरोबरीने कोणतेही काम करू शकतात, सिद्ध झाले. धन्यवाद सावित्रीबाई फुले. नमस्कार, माझे नाव गौरी खापरे. मी एक शिक्षिका आहे. जसे सावित्रीबाईंनी शिकवण्याचे कार्य हाती घेतले, त्याचप्रमाणे मी देखील त्यांचा बसा पुढे चालवणार. धन्यवाद क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.